देवळाली प्रवरातील आराध्य दैवत राजयोगी श्री समर्थ त्रिंबकराज स्वामी यांच्या 25व्या पायी दिंडीचं पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालंय. टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य पताका खांद्यावर घेत आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाले. प्रस्थानापूर्वी रविकिरण सचिन ढूस आणि डॉक्टर सौ रुचिरा रविकिरण ढूस, आशुतोष ढमढेरे व सौ तेजल ढमढेरे, विकास ढूस आणि सौ वैष्णवी ढूस, विक्रम मुसमाडे व सौ ऋतुजा मुसमाडे तसंच संदीप खांदे व सौ पूजा खांदे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. या धार्मिक विधीचे पौरोहित्य विजय जोशी तसेच दिनेश आणि गणेश जोशी यांनी केलं. ही दिंडी हबप्पा नामदेव महाराज जाधव शास्त्री यांच्या अधिपत्याखाली बाबा महाराज मोरे, सुभाष महाराज विधाटे, भगवान महाराज मोरे, सोमनाथ महाराज माने, किशोर महाराज निर्मळ तसंच दिंडी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे रवाना झाली आहे. यंदा देवळाली प्रवरा बाजार तळावर मुस्लिम समाजाच्या वतीनं वारकऱ्यांना फराळाऐवजी पावसापासून संरक्षणासाठी रेनकोटचे वाटप करण्यात आलं. मुस्लिम पंच कमिटी पदाधिकारी आणि बांधव यावेळी उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्या वतीनं नामदेव महाराज जाधव शास्त्री यांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी सचिन ढूस यांनी उपस्थित महाराज, वारकरी आणि दिंडीत सहकार्य करणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करून आभार मानले. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम, सीताराम ढूस, उपनगराध्यक्षा बेबी बर्डे, नगरसेवक प्रकाश सोमसारे, अण्णा महाराज गागरे, आरपीआयचे सुरेंद्र थोरात, अखिल बाबा पटेल, राजेंद्र लोंढे, आसाराम ढूस, संजय म्हसे, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, माजी उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चौथे, सुखदेव मुसमाडे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश बाबळे, अशोक खुरुद, नगरसेवक अमोल कदम, अजित चव्हाण, सौरभ मुसमाडे, बाळासाहेब लोखंडे, सीमा देठे, धासू पठारे, अजित चव्हाण, राजेंद्र ढूस, सचिन शेटे, सोपान भांड, राजेंद्र चव्हाण, सतीश वाळुंज, कांता कदम, डॉक्टर विश्वास पाटील, वैभव गिरमे, मंजाबापू वरखडे, डॉक्टर संदीप मुसमाडे, नानासाहेब कदम यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. यंदाही पंढरपूरकडे प्रयाण करणार आहे. माझ्याबरोबर या प्रयत्नाकरता माझा अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रकाश सोमसारे आहे, त्याचबरोबर उपनगराध्यक्ष भरडेताई आहे, त्याचबरोबर यानिमित्तानं पुस्तक लोढा आहे, नगरसेविका देठेताई आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेले मोरे महाराज असं त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले सर्व वारकरी, टाळकरी आणि या सगळ्या भक्तिगण या निमित्ताने या ठिकाणी जमलेला आहे. या निमित्तानं आपल्या सगळ्यांना माहित आहे त्रिंबकराज स्वामीच्या नावानं देवळाली गाव ओळखलं जात आहे. मी तर नेहमी सांगतो, देवळाली तथा देवांच्या आणि देवांच्या वास्तव्याने आणि त्रिंबकराज स्वामीच्या पदस्पर्शाने पूर्वीच पावन झालेल्या या पुण्यभूमीत हा आजचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या निमित्तानं सांगत होते त्यांचा पाऊस कमी आहे. जून मध्ये खरोखरच पाऊस कमी होता, आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं तथा सगळ्यांचं धाबं जाणवलं होतं. परंतु आता जून संपलाय, जुलै महिना सुरू झालाय आणि साईबाबांच्या कृपेनं, त्रिंबकराज स्वामीच्या पदस्पर्शाने कृपेनं मागचा सगळा बॅकलॉग भरून टाकण्याचं काम त्या निमित्ताने परमेश्वराने या ठिकाणी यांना केलेलं आहे आणि सगळा शेतकरी वर्ग तसा आपल्या भागातला तरी नक्कीच आनंदी आहे. सर्वांच्या पेरण्या झाल्या असतील असं पण गृहीत धरतो, त्यांच्या पेरण्या झाल्या नाही त्यांच्या नक्की होतील अशा प्रकारची उसंत पावसाने आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना द्यावी अशा प्रकारची नम्र विनंती, प्रार्थना परमेश्वराकडे करतो. आणि या निमित्तानं अशी प्रार्थना करतो सगळ्या शेतकऱ्यांचं, त्याचबरोबर टाळकरी असतील, माळकरी असतील, तथा ज्या
सर्व भाविक भक्तांचं तू या निमित्तानं यांना कल्याण कर, आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं पिकं चांगली होते आणि या निमित्तानं सगळीकडे सुख शांती समाधान नांदू दे, अशा प्रकारची नम्र विनंती आणि प्रार्थना परमेश्वरासाठी करतो. त्याचबरोबर परमेश्वराला ही प्रार्थना करतो, परमेश्वरा आमची ही दिंडी आपल्या दर्शनाकरता पंढरपूरला येणार आहे आणि या निमित्तानं या दिंडीचा काही प्रवास अत्यंत समाधानाने सुखही होऊ दे, कुणाचाही काही अडचण येऊ देऊ नको, व्यवस्थित जाऊन सगळ्या आमच्या वारकऱ्यांना किंवा काही भक्तांना परत या ठिकाणी देवाला सुखरूप पोहोचव, अशा प्रकारची नम्र विनंती प्रार्थना मी पांडुरंगाने करतो. परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी.